नमस्कार मित्रांनो, मी ऑल्विन जोसेफ. आज आपण बघणार आहोत की ॲड सोल्युशनच्या ॲप्लिकेशनचं सेटअप आपण कसं करतो. ज्यावेळेस पण आपण ॲड सोल्युशनमधनं कोणताही प्लॅन घेता, त्यावेळेस आपल्या टीमद्वारे आपल्याला ॲप्लिकेशनचं एक फाईल पाठवली जाते. पहिले आपल्याला पाठवलेली फाईल डाउनलोड करायची आहे. तर पहिले आपण ते करू. डाउनलोड करायला घेतल्यानंतर आपल्याला असा एक पॉपअप येईल WhatsAppच्या द्वारे. त्याचा काही इश्यू नाही आहे. आपण फक्त ओपनवर क्लिक करा. ओपनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या. काही वेळेस जर आपण आपल्या WhatsAppला थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याची परमिशन नसेल दिली, तर आपल्याला असं काही पॉपअप येईल. त्याच्यामध्ये जास्त काही करायचं नाही. आपल्याला फक्त WhatsAppला ही परमिशन अलाउ करायची आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायची आपल्याला. इन्स्टॉल करताना असा काही पॉपअप जर आला आपल्याला, त्यालाही अलाउ करा. हे झाल्यानंतर आपली ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला आपल्या फोनच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. होम स्क्रीन आल्यानंतर आपली ॲप्लिकेशन शोधा. ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला काही परमिशन्स विचारेल. तर सगळ्या परमिशन्सला अलाउ करत जा आणि त्याच्यानंतर आपण ज्या नंबरने आपला प्लॅन परचेस केलाय तो नंबर इथं टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला काही असा इंटरफेस दिसेल. ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले ऑप्शन दिसतंय सेट मेसेजचा. सेट मेसेजच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही असा इंटरफेस येईल. ह्याच्यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला SMS द्वारे आपल्याला जे मेसेज पाठवायचे ते मेसेज आपण इथं टाईप करू. तर सध्यासाठी मी डेमो म्हणून हॅलो टाईप करतो. आता हॅलो टाईप केल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आपण बघू. खालच्या बॉक्समध्ये आपल्याला ते मेसेजेस टाईप करायचे आहेत जे आपल्याला WhatsAppला सेंड करायचे आहेत. तर आपण इथं हाय टाईप करू. हे झाल्यानंतर जर तुमच्याकडं आपल्या बिझनेसच्या रिलेटेड काही क्रिएटिव्ह असतील, काही फोटोज आपण बॅनर बनवले असतील, व्हिडिओज बनवले असतील किंवा काही PDF असतील, तर आपण ते सुद्धा ॲड करू शकतो आपल्या ॲपमध्ये. त्यासाठी खाली आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे अपलोड मीडिया म्हणून. त्याच्यावर क्लिक करू. ओके, आपण कोणती मीडिया अपलोड करून घेऊ. मीडिया अपलोड झाल्यानंतर खाली आपल्याला सेव्हचं ऑप्शन भेटतं. आपण सेव्ह करून घेऊ. सेव्ह झाल्यानंतर आपला SMS, WhatsApp या दोन्ही आपण सेट केलेले मेसेजेस आणि आपली मीडिया ऑटोमॅटिकली सेंड होत राहील आपल्या SMS आणि WhatsAppला. ज्यावेळेस पण आपल्याला कोणतेही कॉल येत राहील, इनकमिंग, आउटगोईंग किंवा मिस कॉल जरी असला तरी सुद्धा. पण ते होण्यासाठी पहिले आपल्याला काही बॅकग्राऊंड सेटिंग करायला लागतील. त्यासाठी आपण परत होम स्क्रीनवर येऊ. आपलं जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे सेटिंग, त्याच्यामध्ये जाऊ. सेटिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप सगळे ऑप्शन दिसत असतील. तर ह्याच्यातले आपण एक एक करून सगळे ऑप्शन समजून घेऊ. पहिल्या दोन ऑप्शन्समध्ये आपल्याला हे सेट करायचं आहे की आपल्याला कोणत्या नंबरवर कॉल आल्यानंतर आपले मेसेज जायला पाहिजे. जर आपल्याकडे एक बिझनेस नंबर आणि एक पर्सनल नंबर असेल तर ह्या दोन्ही ऑप्शनपैकी कोणता जो आपला बिझनेस नंबर आहे त्याला फक्त एनेबल करा आणि पर्सनल नंबरला डिसेबल करा. याच्याने काय होईल की पर्सनल नंबरवर जर कॉल आला तर त्यांना मेसेज जाणार नाही आणि बिझनेस नंबरवर जर कॉल आला त्याच्यावर मेसेज जातील. जर आपल्या सिम 1 वर आपला बिझनेस नंबर असेल तर त्याला इनेबल करा. जर नसेल तर डिसेबल ठेवा. सिम 2 वर असेल तर सेम प्रोसेस रिपीट करा. जर आपले दोन्ही नंबर बिझनेसचे असतील तर आपले दोन्ही नंबर ऑन ठेवा. दोन्ही नंबरवरच्या कॉल्सवर आपले मेसेजेस जात राहतील. ह्याच्यानंतर खालचे दोन ऑप्शन बघू. ह्यांचं पण काम थोडंफार सेमच आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला हे सेट करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला कॉल येतील त्याच्यानंतर जे मेसेज जाणार आहे ते कोणत्या नंबरवरून जायला पाहिजे. तिथं आपल्याला आपला जो बिझनेस नंबर आहे तो सेट करायचा आहे, ज्याच्याने आपले मेसेज ज्यावेळेस सेंड होतील तर ते या नंबरने होतील. तर आपल्या सिम 1 जर बिझनेसचा असेल तर सिम 1 वर सेट करा. जर सिम 2 असेल तर सिम 2 वर सेट करा. ह्याच्यानंतरचे दोन ऑप्शन सुद्धा सेमच आहेत ऑलमोस्ट. ह्याच्यामुळे आपल्याला हे सेट करायचं आहे की आपल्या कोणत्या WhatsAppने आपले WhatsApp हँडल जायला पाहिजे. आपल्याला इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक नॉर्मल WhatsAppचा आणि एक बिझनेस WhatsAppचा. जर आपण बिझनेस WhatsApp यूज करत असाल त्याच्यावर आपल्याला बिझनेस WhatsApp सेट करा आणि जर आपल्याकडे नॉर्मल WhatsApp असेल तर नॉर्मल WhatsApp सेट करा. यानंतरचे दोन सेटिंग जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामुळे पहिली सेटिंग आपली ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेस. याच्याने आपले मेसेज ऑटोमॅटिकली सेंड होतील. तर त्यासाठी पहिले आपण त्याच्यावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर आपण आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये असं पोहोचून जाऊ. इथं आपल्याला नॉर्मली आपल्याला हे शोधायचं आहे की ॲड सोल्युशन ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेस कुठं दिसतंय आपल्याला. त्याच्यावर क्लिक करू आणि ॲड सोल्युशन ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेस आपण ऑन करू. काही फोन्समध्ये ॲड सोल्युशन ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेसच्या जागेवर डाउनलोडेड ॲप्स, इन्स्टॉल ॲप्स किंवा इन्स्टॉल सर्व्हिसेस म्हणून ऑप्शन्स असतात. तर आपण त्याच्यावर जरी क्लिक केले तरी आपल्याला ॲड सोल्युशन ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेसचं ऑप्शन भेटून जाईल. तिथून आपण इनेबल करू. काही फोन्समध्ये आपण ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेस ऑन करताना आपल्याला काही असा पॉपअप येईल. तर अशा वेळेस ओकेवर क्लिक करा आणि आपल्या फोनच्या सेटिंग्समध्ये या. फोनच्या सेटिंग्समध्ये आल्यानंतर आपल्याला ॲप शोधायचे आहेत. ॲप्सच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲप्स मॅनेजरवर क्लिक करायचं आहे. जर आपल्याला ॲप मॅनेजर नसेल तर आपली ॲप्स लिस्ट म्हणून एक ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी एक ॲपची लिस्ट आपल्यासमोर ओपन होईल. त्याच्यामुळे आपल्याला ॲड सोल्युशनचे ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर
आपल्याला एकतर वर असे 3 डॉट्स येतील, त्या डॉट्सवर क्लिक करून अलाउ रिस्ट्रिक्टेड सेटिंग्स म्हणून क्लिक करायचं आहे. जर हे ऑप्शन आपल्याला नसले तर सर्वात खाली स्क्रोल करून सर्वात शेवटी आपल्याला अलाउ रिस्ट्रिक्टेड सेटिंग्स म्हणून असा ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून अलाउ करून टाकायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला परत आपली ॲप्लिकेशन ओपन करायची आहे. ॲप्लिकेशन ओपन करून परत सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्समध्ये ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेसमध्ये ॲड सोल्युशन ॲक्टिव्हिटी सर्व्हिसेसवर क्लिक करून आपण आपली ॲक्टिव्हिटी सर्व्हिस इथून आता ऑन करू शकता. ऑन झाल्यानंतर आपल्याला परत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. आता आपली दुसरी सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग बॅकग्राऊंड रनिंग, त्याच्यावर आपण क्लिक करू. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये परत ट्रान्सफर होतात. त्याच्यामुळे आपल्याला बॅटरीमध्ये जायचं आहे आणि इथे चेक करायचं आहे की आपली जी सेटिंग आहे ती अनरिस्ट्रिक्टेड आहे की नाही. जर नसेल त्याच्यावर क्लिक करून अनरिस्ट्रिक्टेड करून टाका. त्याच्याने काय होईल की ज्यावेळेस पण आपण ॲप्लिकेशन क्लोज करताल आणि बॅकग्राऊंड क्लिअर करताल तरीसुद्धा आपल्याला कॉल आल्यानंतर आपली ॲप्लिकेशन त्यांना ऑटोमॅटिक मेसेज पाठवू शकेल. जर तुमच्या फोनमध्ये बॅटरीवर क्लिक केल्यानंतर असे काही ऑप्शन्स नसले त्यावेळेस आपण आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये परत जाऊ. फोनच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला बॅटरीचं एक ऑप्शन दिसेल. बॅटरीवर क्लिक करू. इथं आपल्याला एक तर पॉवर कन्झम्पशनचं ऑप्शन किंवा हाय पॉवर कन्झम्पशन म्हणून ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करून त्याला अलाउ करून टाकू आपण. हे झाल्यानंतर आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये परत येऊ. आता आपण नेक्स्ट ऑप्शन बघू. आपलं नेक्स्ट ऑप्शन आहे सेंड रिपीट मेसेज आफ्टर डेज. ह्याच्यामध्ये आपल्याला हे सेट करू शकतो की आपला कोणताही मेसेज एका कोणत्या पर्टिक्युलर नंबरला किती दिवसानंतर जायला पाहिजे. सपोज जर हे डिफॉल्ट म्हणून एक 1 डेला सेट असतं. आज जर मेसेज गेलाय तर मग आज पुन्हा दिवसात त्यांना डबल मेसेज नाही जाणार, दुसऱ्या दिवशी जाईल. जर आपण इथं 0 सेट केले तर त्यांच्या प्रत्येक कॉलला आपला एक मेसेज जाईल. जर इथं आपण त्यांना 10 डेज सेट केलं तर 10 दिवसामध्ये त्यांचा जर कॉल आला तर 10 दिवसामध्ये फक्त एकदा त्यांना मेसेज जाईल, मग पुढचा मेसेज 10 दिवसाच्या नंतर जाईल. तर ती गोष्ट आपण इथं सेट करू शकतो. आता आपल्या ॲप्लिकेशनचे सेटअप ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आपण शेवटचा ऑप्शन बघू. ज्यावेळेस आपण हे ऑप्शन क्लिक करताल त्यावेळेस आपली जी ॲप्लिकेशन आहे ती पूर्ण रिफ्रेश होऊन जाईल. ह्याच्याने ज्यावेळेस तुम्हाला कोणाचा कॉल येईल त्यांना मेसेज जाईलच, त्यासोबतच रिफ्रेश करायच्या आधी ज्यांचे कॉल्स आले आणि ज्यांना मेसेज गेले त्यांनाही मेसेज जातील जर त्यांचे कॉल परत आले तर. इथं आपली होम स्क्रीनचे जेवढे सेटिंग्स आहेत, जेवढे ऑप्शन्स आहेत ते कंप्लीट झाले आहेत. आता आपण हे बघू की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अजून कोणते फीचर्स आहेत. त्यासाठी आपल्याला वर 3 लाईन्स दिसू राहिले त्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यामधले 3 ऑप्शनचं तुम्हाला माहितीच आहे, होम स्क्रीन, सेट मेसेज आणि सेटिंग्स. तर आपण उरलेले ऑप्शन बघू. जसं की डायरेक्ट व्हॉट्सअप आपल्या डायलरवानी काम करतं. ह्याच्यामध्ये तुम्ही जर कोणाचा नंबर टाकताल आणि सेंडवर क्लिक करताल तर आपले जे काही मेसेजेस आणि मीडिया आहे त्यांना ऑटोमॅटिकली सेंड होऊन जाईल व्हॉट्सअपवर. हे झालं. त्याच्यानंतर आपलं दुसरं ऑप्शन आहे. ह्याच्यानंतर ऑप्शन आहे आपला टोटल सेंड व्हॉट्सअप. ह्याच्यामुळे आपण आतापर्यंत किती मेसेजेस पाठवले आहेत ते आपल्याला त्याचा काउंट दिसतो. त्याच्याने आपण आपला ट्रॅक ठेवू शकता की तुमच्याकडे डेली किती मेसेज गेले, महिन्यामधनं किती मेसेज गेले ते आपल्याला इथनं कळेल. त्याच्यानंतर आपला ऑप्शन आहे ब्लॉक नंबर. ह्याच्यामध्ये जे नंबर्स पर्सनल आहेत आपले, जे ज्यांना कधीच मेसेज पाठवायचे नाही आहेत ते आपण इथे इन्सर्ट करू शकता, ज्याच्याने त्यांना जरी त्यांचा कॉल आला तरी त्याच्यावर मेसेज जाणार नाही. आता नेक्स्ट ऑप्शन बघू, कॉन्टॅक्ट अस. जर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा सेटअपमध्ये काही अडचण वाटत असेल तर आपण इथनं आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपली टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. आता आपण डेमोसाठी कॉल करून बघू की आपले मेसेज कसे जातात. तर असं होतं आपलं ॲप्लिकेशन सेटअप आणि आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.